नमस्कार विद्यार्थी मित्र, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विषय भूमिती किंवा गणित भाग 2 यामधील 6वे प्रकरण त्रिकोणमिती हे सुरू करणार आहोत। इयत्ता 9वी मध्ये आपण याचा पहिला भाग पाहिलेला आहे, त्याची थोडीशी आपण उजळणी करून घेऊया। तर 9वी मध्ये आपण त्रिकोणमितीचे 3 गुणोत्तरांचा अभ्यास केला, साइन गुणोत्तर, कोसाइन गुणोत्तर आणि टॅन गुणोत्तर किंवा टँजंट गुणोत्तर। ठीक आहे, त्याची आपण उजळणी करून घेऊया सुरुवातीला। त्यासाठी एक काटकोन त्रिकोण आपण घेऊया। पहिला हा एक काटकोन त्रिकोण घेतला मी, त्रिकोण ABC हा एक काटकोन त्रिकोण आहे। ठीक आहे, ABC हा काटकोन त्रिकोण आहे। काटकोन त्रिकोणाची व्याख्या आपल्याला माहिती आहे की ज्या त्रिकोणामध्ये एक कोन हा काटकोन असतो अशा त्रिकोणाला आपण काय म्हणतो, काटकोन त्रिकोण म्हणतो। आणि उरलेले जे 2 कोन असतात ते लघु कोन असतात। त्यापैकी एक कोन आपण थीटा गृहीत धरूया। एक कोन काय धरूया, थीटा। ठीक आहे, तर थीटा या कोनासाठी बाजू BC याला आपण म्हणणार आहे समोरील बाजू। समोरील बाजू, थीटाच्या समोरील बाजू आहे ना, थीटाच्या समोरची बाजू आहे। आणि त्याच पद्धतीने AB याला आपण म्हणणार आहे लगतची बाजू। लगतची बाजू कशासाठी, तर कोन थीटासाठी। कोन थीटासाठी बाजू BC ही होईल समोरची बाजू आणि बाजू AB ही होईल लगतची बाजू। आणि काटकोन समोरील बाजू ही नेहमी काय असते, कर्ण असते। ही नेहमी काय असते, कर्ण असते। ठीक आहे, त्याच पद्धतीने कोन C चा जर आपण विचार केला, लघु कोन C चा, तर कोन C साठी बाजू AB ही होणार आहे समोरील बाजू, समोरची बाजू। ठीक आहे, आणि बाजू BC ही होणार आहे लगतची बाजू। ठीक आहे, आता याचा उपयोग करून, या बाजूंचा उपयोग करून आपण 9वी मध्ये 3 त्रिकोणमिती गुणोत्तरांची व्याख्या आपण पाहिलेली आहे, त्याची उजळणी करूया आपण। त्यामध्ये पहिले जे गुणोत्तर आहे, पहिलं गुणोत्तर आहे साइन गुणोत्तर। ठीक आहे, दुसरा आहे कोसाइन गुणोत्तर आणि तिसरा आहे टँजंट गुणोत्तर। टँजंट गुणोत्तर, ठीक आहे, हे इंग्रजीमध्येच लिहिलं जातं, त्यासाठी तुम्ही पण इंग्रजीमध्येच ते लक्षात ठेवायचं आहे। आता साइन गुणोत्तर, साइन गुणोत्तराला मी लिहिणार आहे साइन, SIN, फक्त ई काढून टाकणार। ठीक आहे, साइन थीटा। आणि जो काही लघु कोन असेल त्या लघु कोनावरती आपण काय करणार आहे, 3 गुणोत्तरांची व्याख्या पाहणार आहोत। ठीक आहे, तर साइन थीटा बरोबर थीटाच्या समोरची बाजू, थीटाच्या समोरची बाजू भागिले कर्ण, भागिले कर्ण। आता थीटाच्या समोरची बाजू कोणती, तर बाजू BC छेद कर्ण कोणता, तर AC। तर ही झाली तुमची साइन ची व्याख्या। साइन थीटा बरोबर BC छेद AC, लक्षात ठेवायचं। ठीक आहे, त्याच पद्धतीने साइन थीटा म्हणजे थीटाच्या समोरची बाजू छेद कर्ण। त्यानंतर दुसरं गुणोत्तर आहे कॉस थीटा। आता इथं कोसाइन आहे, पण कोसाइन न लिहिता आपण काय लिहिणार, फक्त शॉर्ट मध्ये त्याला कॉस आणि थीटा बरोबर थीटाची लगतची बाजू, थीटाची लगतची बाजू छेद कर्ण, छेद कर्ण। आता लगतची बाजू, थीटाची लगतची बाजू कोणती होणार आहे, तर बाजू AB छेद कर्ण कोणता येणार आहे, AC। तर तुम्हाला मिळेल AB छेद AC। हे झाले कॉस या गुणोत्तराची किंमत। आणि तिसरं गुणोत्तर आहे टॅन गुणोत्तर, म्हणजे टॅन थीटा बरोबर थीटाच्या समोरची बाजू छेद थीटाची लगतची बाजू, थीटाची लगतची बाजू, थीटाची लगतची बाजू। आता समोरील बाजू कोणती येणार आहे, तर बाजू BC ही समोरील बाजू असणार आहे आणि लगतची बाजू कोणती असणार आहे, AB। तर टॅन थीटा या गुणोत्तराची किंमत होईल BC छेद AB। या पद्धतीने हे 3 गुणोत्तर साइन, कॉस आणि टॅन हे 3 गुणोत्तर आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहोत। ठीक आहे, आता 10वी मध्ये पुढचे 3 गुणोत्तर आपल्याला घ्यायचे। त्यामध्ये पहिलं जे गुणोत्तर आहे ते म्हणजे सेकंड गुणोत्तराचं नाव आहे, त्यानंतर कोसेकंड आणि तिसरं गुणोत्तर म्हणजे कोटँजंट। ठीक आहे, त्यामध्ये पहिलं गुणोत्तर आपण पाहूया इथं सेकंड। आता सेकंडला शॉर्ट मध्ये आपण सेक लिहितो, कोसेकंडला लिहितो कोसेक आणि कोटँजंटला लिहितो कॉट। ठीक आहे, तर सेक थीटा त्याची व्याख्या आपण पाहणार। सेक थीटा बरोबर
सेक थिटा, पुन्हा याच लघुकोन थिटावरती आपण याची व्याख्या करणार आहे. तर सेक थिटा बरोबर कर्ण छेद थिटाची लगतची बाजू बरोबर. आता कर्ण किती आहे, तर कर्ण आहे AC आणि लगतची बाजू आहे AB. तर AC छेद AB. त्यानंतर कोसेक, तर कोसेक थिटा बरोबर व्याख्या आहे कर्ण छेद थिटाची समोरची बाजू, समोरची बाजू. ठीक आहे. कर्ण आहे AC आणि समोरची बाजू आहे BC. AC छेद BC ही किंमत होणार आहे कोसेक थिटाची. आणि त्यानंतर कॉट थिटा बरोबर कॉट थिटाची व्याख्या येणार आहे थिटाची लगतची बाजू छेद थिटाची समोरची बाजू. तर लगतची बाजू AB आणि समोरची बाजू BC. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला हे एकूण 6 गुणोत्तर आहेत. 6चे 6 गुणोत्तराची व्याख्या तुम्ही काय करायचे, पाठ करायचे आहे. ठीक आहे. आता झाल्यानंतर थोडंसं तुम्ही हे ऑब्झर्व केलं, साइन कॉस टॅन आणि सेक कोसेक कॉटची जर व्याख्या तुम्ही पाहिली तर साइनची किंमत येते BC छेद AC आणि कोसेकची व्याख्या जर पाहिली तर ती आहे AC छेद BC. वेस्ट आहे एकमेकांची. बघा, थिटाच्या समोरची बाजू छेद कर्ण, याचं उलट केलं तर तुम्हाला मिळेल कर्ण छेद समोरची बाजू. म्हणजेच हे दोघांमध्ये जे परस्पर संबंध आहे तो आपण असं लिहू शकतो की साइन थिटा बरोबर 1 छेद कोसेक थिटा, किंवा यालाच आपण असंही लिहू शकतो की कोसेक थिटा बरोबर 1 छेद साइन थिटा. ठीक आहे. या पद्धतीने साइन आणि कोसेक या दोघांमध्ये जो संबंध आहे तो आपण या पद्धतीने मांडलेला आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. हे उदाहरणे सोडवताना आपल्याला लागणार आहे. त्यानंतर कॉसची व्याख्या जर पाहिली तर कॉस आणि सेक हे दोन्ही एकमेकांचे व्यस्त आहेत. पहा, तर याला आपण असं लिहू शकतो की कॉस थिटा बरोबर 1 छेद सेक थिटा, किंवा सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने टॅन थिटा बरोबर 1 छेद कॉट थिटा, किंवा कॉट थिटा बरोबर 1 छेद टॅन थिटा. ठीक आहे. पुन्हा टॅनची व्याख्या आपण या पद्धतीने करू शकतो. टॅन थिटा बरोबर साइन थिटा, साइन गुणोत्तर छेद कॉस गुणोत्तर. त्याच पद्धतीने कॉटची व्याख्या करू शकतो आपण की कॉस गुणोत्तर छेद साइन गुणोत्तर. ठीक आहे. म्हणजे टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. इथं साइन थिटाची व्याख्या, इथं कॉस थिटाची व्याख्या आहे. दोघांचा आपल्याला छेद घ्यायचा आहे. बरोबर आहे. इथं छेदामध्ये कर्ण आहे, अंशाच्या छेदामध्ये कर्ण आहे, तर छेदाच्या छेदामध्ये कर्णाला कर्ण कट होणार. राहणार फक्त थिटाच्या समोरची बाजू छेद थिटाची लगतची बाजू, आणि समोरची बाजू छेद लगतची बाजू. म्हणजे कोणाची व्याख्या झाली, टॅनची व्याख्या झाली. आणि म्हणून टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा आणि कॉट थिटा बरोबर कॉस थिटा छेद टॅन थिटा. हे एक लक्षात ठेवायचं. म्हणजे हे जे सूत्र मी दिलेले हे सर्व सूत्र तुम्ही काय करायचे, लक्षात ठेवायचे. आजचे असते पाठ करून घ्यायचे. याचा उपयोग करून आपल्याला काय करायचंय, उदाहरणे सोडवायची आहेत. ठीक आहे. प्रकरणातील पुढचा जो मुद्दा आहे तो आहे त्रिकोणमितीय नित्य समानता. त्यामध्ये 3 सूत्र दिलेले. पहिलं सूत्र आहे साइनचा वर्ग थीटा अधिक कॉसचा वर्ग थीटा बरोबर 1. दुसरं आहे 1 अधिक टॅनचा वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. आणि तिसरं सूत्र आहे 1 अधिक कॉटचा वर्ग थीटा बरोबर कोसेकचा वर्ग थीटा. या पद्धतीने हे 3 नित्य समानता आहे. त्याला आपण त्रिकोणमितीय नित्य समानता असे म्हणतो. ठीक आहे. आता याची सिद्धता आपल्याला पाहिजे. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 म्हणजे साइन स्क्वेअर थीटा अधिक कॉस स्क्वेअर थीटा बरोबर 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बरोबर सेक स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा बरोबर कोसेक स्क्वेअर थीटा. या 3 पैकी कोणत्याही एकाची नित्य समानता आपल्याला सिद्ध करण्यासाठी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते.
ठीक आहे, त्या पद्धतीने आपण त्याचं सिद्धता पाहूया. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आता सिद्धता पाहण्यासाठी सिद्ध करण्यासाठी आपल्याला एक काटकोन त्रिकोण लागेल. तर मी इथं त्रिकोण ABC हा एक काटकोन त्रिकोण घेतो. त्रिकोण ABC हा एक काटकोन त्रिकोण आहे. त्यामध्ये कोन BA हा थीटा अंश मापाचा घेतो. ठीक आहे, याची सिद्धता आपण या पद्धतीने सुरू करू की त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश, म्हणजे हा त्रिकोण जो आहे तो काटकोन आहे. आणि कोन A बरोबर कोन A बरोबर थीटा. कोन A चे माप आपण किती गृहीत धरूया? थीटा गृहीत धरूया. ठीक आहे, आणि हे कोन थीटासाठी हे सूत्र आपल्याला काय करायचे? सिद्ध करायचे आहे. ठीक आहे, मग त्यानंतर आपण घेणार इथं म्हणून पायथागोरस प्रमेयानुसार काय येणार सूत्र? AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. हे होणार आहे आपलं समीकरण नंबर 1. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. हा जो भाग आहे तो सर्वांमध्ये सामायिक असणार आहे. तिन्ही लिखित समीकरणे ज्यावेळेस आपल्याला सिद्ध करायची असतील तर तिघांची सुरुवात या पद्धतीने इथपर्यंत येणार, समीकरण 1 पर्यंत. ठीक आहे, त्यानंतर आता पहिल्याची सिद्धता पहा. आपल्याला सिद्ध करायचे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा, म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे आपल्याला पहिलं सूत्र काय करायचे? सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम साइन थीटा आणि कॉस थीटाची व्याख्या लिहून घेऊया. तर साइन थीटा बरोबर व्याख्या आपण पाहिलेली आहे ना, पूर्ण लिहायची गरज नाही. फक्त साइन थीटाची किंमत त्रिकोणावरून काय येते ती लिहायची. तर साइन थीटा बरोबर व्याख्या काय? समोरची बाजू छेद करणं म्हणजे BC छेद AC. आणि त्याच पद्धतीने कॉस थीटा बरोबर लगतची बाजू म्हणजे AB छेद कर्ण AC. आता जे सूत्र आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याचे आपण व्याख्या लिहिली साइनची आणि कॉसची. हे दोन गुणोत्तर त्यामध्ये वापरले जातात. आता या दोन्ही गुणोत्तराचे जर छेद पाहिले आपण तर दोघांचे छेद कसे? AC सामायिक आहे, बरोबर आहे. जर AC हा सामायिक असेल तर समीकरण 1 ला काय करायचं? AC वर्गने भागायचं. ठीक आहे, तर इथे लिहिणार आपण की समीकरण 1 ला AC चा वर्ग ने भागायचे त्याला. ठीक आहे, तर तुम्हाला मिळेल AC चा वर्ग छेद AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग छेद AC चा वर्ग अधिक BC चा वर्ग छेद AC चा वर्ग. ठीक आहे, भागल्यानंतर हा AC वर्ग कट होईल. राहणार किती तिथं 1. AB वर्ग छेद AC वर्ग, याला आपण लिहिणार आहे AB छेद AC कंसाचा वर्ग अधिक याला लिहिणार आहे आपण BC छेद AC कंसाचा वर्ग. ठीक आहे, त्यानंतर मग लिहिणार आपण 1 बरोबर AB छेद AC. पण AB छेद AC ची किंमत किती आहे? कॉस थीटा आहे, तर ती लिहिणार मी कॉस थीटा कंसाचा वर्ग अधिक BC छेद AC. तर BC छेद AC कोणाची किंमत आहे? साइन थीटाची किंमत आहे, तर त्याला लिहिणार मी साइन थीटा कंसाचा वर्ग. एक गोष्ट फक्त इथे लक्षात ठेवायची तुम्ही की साइन थीटा कंसाचा वर्ग ही जी किंमत आहे ती समान नसते कुणाच्या? साइन थीटाचा वर्गशी. तुम्ही जर शॉर्ट मध्ये असं लिहिलं की साइन थीटाचा वर्ग असं लिहिलं तर याचा अर्थ होतो थीटाचा वर्ग. याचा अर्थ काय होतो? थीटाचा वर्ग. पण आपल्याला थीटाचा वर्ग नाही घ्यायचा, आपल्याला त्या गुणोत्तराचा वर्ग घ्यायचा आणि म्हणून त्याला लिहिणार आपण साइन थीटा कंसाचा वर्ग. पण त्या साइन थीटा कंसाच्या वर्गाला आपण असं लिहू शकतो साइनचा वर्ग थीटा. हे आपण लिहू शकतो, हे समान आहे. समजते? तर याला आपण असं लिहिणार की 1 बरोबर कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा. मग या सूत्राला आपण या पद्धतीने लिहू शकतो आपल्या सोप्या पद्धतीने की साइनचा वर्ग थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा अधिक कॉस स्क्वेअर थीटा बरोबर किती? 1. साइनचा वर्ग थीटा अधिक कॉसचा वर्ग थीटा बरोबर 1. ही झाली पहिल्या सूत्राची सिद्धता. बोला, काय अडचण नाही यामध्ये? करू शकता या पद्धतीने. ठीक आहे, आता दुसरं पाहूया.
दुसरे जे सिद्धता आहे, दुसरं सूत्र आहे 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. सुरुवात याच पद्धतीने आपण करणार आहोत. यामध्ये टॅन आणि सेक आहे. तर टॅन थीटाची किंमत मी लिहिणार पहिली. टॅन थीटा बरोबर समोरची बाजू छेद लगतची बाजू, म्हणजेच ती येणार आहे BC छेद AB, BC छेद AB आणि सेक थीटाची किंमत येणार आहे कर्ण म्हणजे AC छेद लगतची बाजू म्हणजे AB. ठीक आहे. आता जे सूत्र आहे 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा, त्यामध्ये टॅन आणि सेक गुणोत्तराची किंमत आपण लिहिली आणि दोघांचा जर छेद पाहिला तर तो समानच आहे AB आहे का नाही. जर समान असेल तर आपण काय करायचं, समीकरण 1 ला AB वर्गाने भागायचं. पहिली जी क्रिया केली पहिल्यामध्ये तीच क्रिया ही दुसऱ्यामध्येही आपल्याला करायची, फक्त छेद बदलणार आहे. तर समीकरण 1 ला AB चा वर्ग ने भागून याने भागूया आपण. तर तुम्हाला मिळेल AC चा वर्ग छेद AB चा वर्ग बरोबर AB चा वर्ग छेद AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग छेद AB चा वर्ग. ठीक आहे. मग AC चा वर्ग छेद AB चा वर्ग, त्याला आपण लिहूया AC छेद AB कंसाचा वर्ग बरोबर. या AB ला AB कट होऊन जाईल, राहणार किती फक्त 1 अधिक इथं होईल BC छेद AB कंसाचा वर्ग. आता AC छेद AB, तर AC छेद AB ची किंमत किती आहे, सेक थीटा आहे. तर ती किंमत मी तिथं लिहिणार सेक थीटा कंसाचा वर्ग बरोबर 1 अधिक BC छेद AB, पण BC छेद AB ची किंमत काय, टॅन थीटा, तर ती लिहिणार मी इथं टॅन थीटा कंसाचा वर्ग. आता सेक थीटा कंसाचा वर्ग त्यालाच मी असे लिहू शकतो सेकचा वर्ग थीटा बरोबर 1 अधिक टॅन थीटा कंसाचा वर्ग आहे, त्याला मी लिहू शकतो टॅन वर्ग थीटा. आणि या सूत्राला लिहू शकतो 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा, म्हणजेच 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बरोबर सेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायचं, हे दुसरं सूत्र हे सिद्ध करायचं होतं. तिसऱ्या सूत्राची सिद्धता 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. त्यामध्ये कॉट आणि कोसेक हे दोन गुणोत्तर वापरलेली आहेत. तर सर्वप्रथम आपण कॉट थीटाची किंमत काढूया. तर कॉट थीटा म्हणजे लगतची बाजू छेद समोरची बाजू, म्हणजे AB छेद BC आणि दुसरा आहे कोसेक थीटा. तर कोसेक थीटा कर्ण म्हणजे AC छेद समोरची बाजू म्हणजे BC. पुन्हा दोघांचा छेद पहा, कॉटचा आणि कोसेकचा, दोघांचा छेद समान आहे BC, म्हणून काय करायचं, समीकरण 1 ला BC वर्गाने भागायचं. ठीक आहे. तर समीकरण 1 ला BC चा वर्ग ने भागून BC चा वर्गने काय करायचं, त्याला भागायचं आहे. भागल्यानंतर काय मिळेल पहा तुम्हाला, AC चा वर्ग छेद BC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग छेद BC चा वर्ग अधिक BC चा वर्ग छेद BC चा वर्ग. ठीक आहे. AC वर्ग छेद BC वर्ग, त्याला आपण लिहिणार आहे AC छेद BC कंसाचा वर्ग बरोबर, याला लिहिणार आहे आपण AB छेद BC कंसाचा वर्ग अधिक BC वर्गाबरोबर BC वर्ग कट होईल, राहणार किती 1. पण AC छेद BC कुणाची किंमत आहे, कोसेकची किंमत आहे. तर त्याला लिहिणार मी कोसेक थीटा कंसाचा वर्ग बरोबर AB छेद BC, ती किंमत आहे कॉट थीटाची, ती येणार आहे कॉट थीटा कंसाचा वर्ग अधिक 1. आणि यालाच मी असं लिहिणार की कोसेकचा वर्ग थीटा बरोबर कॉटचा वर्ग थीटा अधिक 1. आणि या सूत्राला लिहिणार 1 अधिक कॉटचा वर्ग थीटा बरोबर कोसेकचा वर्ग थीटा, म्हणजेच 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा बरोबर कोसेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे. तर या पद्धतीने हे त्रिकोणमितीय नित्य समानता आहे आणि त्याची सिद्धता कोणत्या पद्धतीने आहे, कशा पद्धतीने आपण त्याला सिद्ध करू शकतो, हे इथं तुमच्या समोर मांडलेलं आहे सोप्या पद्धतीमध्ये. तुम्हाला समजलं असेल सगळं. तर हे तिन्ही सूत्र हे तुम्ही काय करायचे, आजच्या पाठ करायचे. ठीक आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट यामध्ये जे नातं आहे, म्हणजे साइन थीटा बरोबर 1 छेद कोसेक थीटा किंवा कोसेक थीटा बरोबर 1 छेद
साइन थिटा हे आता जे याच्या आधी जे मी सूत्र दिले होते हे सर्व सूत्र तुम्ही काय करायचे पाठ करायचे. या सूत्राचा वापर करून आपल्याला काय करायचंय सराव संच 6.1 मधील उदाहरणे सोडवायची आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.